नमस्कार, मी पौर्णिमा द सामन्स फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत खाण्यासाठी एकदम पौष्टिक व कुरकुरीत असा नाश्त्याचा प्रकार. आता हा जो प्रकार आहे तो तुम्ही मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता, कारण आपण यामध्ये भरपूर प्रकारच्या अशा भाज्यांचा वापर देखील करणार आहोत. खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहे. तर आज आपण करणार आहोत कच्च्या केळीपासून कटलेट. तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे केळ्यांचे कटलेट करण्यासाठी साहित्य काय काय लागेल ते बघूया. तर इथे मी 3 कच्च्या केळी घेतलेल्या आहेत, साधारण अशा जाडसर घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे 5 ते 6 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे व इथे काही मसाले घेतले आहेत. त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा ऑरिगॅनो, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धण्याची पावडर व अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर जी आहे ती घेतलेली आहे. आता इथे लहान मुलांसाठी जर तुम्ही करणार असाल तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही इथे कमी करू शकता, जसं की लाल तिखट व गरम मसाला. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. 1 चमचा इथे आलं व लसूण मी चॉप करून घेतली आहे. 2 हिरव्या मिरच्या चॉप करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून. त्यानंतर 1/4 कप इथे मटार उकडून घेतले आहेत. 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 छोटासा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 1 छोटी सिमला मिरची इथे बारीक चॉप करून घेतलेली आहे व 2 ते 2.5 कप इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. आता इथे आपण केळी ज्या आहेत त्या सर्वप्रथम शिजवून घेणार आहोत. त्यासाठी आधी आपण इथे केळीच्या मागचा आणि पुढचा भाग जो आहे तो काढून घेऊया. आता ही जी केळी आहे ती तुम्ही कुकरमध्ये देखील डायरेक्ट शिजवू शकता. मी इथे एका भांड्यामध्ये शिजवून घेत आहे. कुकरमध्ये जर शिजवत असाल तर 2 शिट्ट्या करून तुम्ही ह्याला घेऊ शकता, कारण आपल्याला इथे जास्त देखील ही केळी जी आहे ती शिजवायची नाही आहेत. मग आपण जेव्हा कटलेट करू तेव्हा ते जास्त असे सॉफ्ट होतील यासाठी. आता इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. यामध्ये केळी घालून घेऊया. साधारण 15 मिनटामध्ये आपल्या केळी ज्या आहेत त्या छान अशा शिजून होतील. हवं तर तुम्ही यामध्ये शिजताना थोडंसं मीठ देखील घालू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता साधारण 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. फोकने आपण चेक करूया. तर इथे बघा अशा प्रकारे केळी जी आहे ती शिजलेली आहे. एकदम जास्त अशी मेल्ट पण नाही करायची आहे, सर्वसाधारण इथे केळी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी केळी ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत पाण्यातनं. थोड्याशा 1-2 मिनटासाठी याला थंड होऊ द्या. वाफ जी आहे ती यातली जाऊन देऊयात आणि मग आपण केळीचे साल जे आहेत ते काढून घेऊया. तर साधारण इथे 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आता आपण केळींचे साल जे आहेत ते काढून घेऊया. हे बघा व्यवस्थित केळी छान अशी शिजली आहे, म्हणजे एकदमच आपण इथे कच्ची देखील ठेवलेली नाही आहे. जर केळी कच्ची राहिली असती तर ह्याचं साल जे आहे ते असं पटकन निघालं नसतं. म्हणजे आपण छान प्रकारे साधारण 90% केळी जी आहे ती शिजवून घेतलेली आहे. आता इथे केळी मी थोडीशी चॉप करून घेते, म्हणजे आपल्याला स्मॅश करायला इथे इझी जाईल यासाठी. तर इथे मी सर्व केळी जी आहे ती चॉप करून घेतली आहे. आता आपण ह्याला स्मॅशरने स्मॅश करून घेऊया. तर हे बघा इथे पूर्ण केळी मी स्मॅश करून घेतली आहे व काही थोडेसे मोठे चंक्स राहिले होते ते अशाप्रमाणे इथे फोकने मी ह्याला सॉफ्ट करून घेतलेला आहे. व तुम्ही इथे बघू शकता किती प्रमाणामध्ये आपली केळी जी आहे ती ड्राय आहे, म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश जो आहे तो कमी आहे. आणि हो, केळी जर तुम्ही कुकरमध्ये शिजवणार असाल तर कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घालू नका. कुकरमध्ये तळाला पाणी घाला व कुकरच्या डब्यामध्ये केळी ठेवून द्या व कोरड्या अशा शिजवून घ्या. वाफेवरती त्या केळी ज्या आहेत त्या व्यवस्थित छान अशा शिजून जातील. आता यामध्ये आपण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या घालून घेऊया, सर्व चॉप केलेल्या भाज्या. आता इथे तुमच्या आवडीप्रमाणे इथे भाज्या तुम्ही चेंज देखील करू शकता. हवं तर तुम्ही यामध्ये कोबी देखील बारीक चिरून घालू शकता, कांद्याची पात देखील घालू शकता. म्हणजे तुमच्या मुलांना तुम्हाला जी भाजी खाऊ घालायची आहे ती अशा प्रकारे तुम्ही कटलेटमधून त्यांना खाऊ घालू शकता. आता यामध्ये आलं लसूण पण मी घातलेलं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. व पुन्हा एकदा सांगते, जर मुलांसाठी तुम्ही करत असाल तर इथे मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी करा. जर तुमची मुलं तिखट खात असतील तर या प्रमाणात ठेवलं तरी चालेल. आणि इथे आपण 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याऐवजी तुम्ही 1 मिरची बारीक चॉप करून घातली तरी पण चालेल. आता यामध्ये आपण घेतलेल्या ब्रेड क्रम्सपैकी 1.5 कप ब्रेड क्रम्स जे आहेत ते मी यामध्ये घातलेले आहेत आणि बाकीचे अर्धे आपल्याला कोटिंगसाठी लागणार आहेत. आता हा कटलेट तुम्हाला जास्तच जर हेल्दी करायचा असेल तर तुम्ही इथे ब्रेड क्रम्सच्या ऐवजी 1 कप पोहे भिजवून तुम्ही ते देखील यामध्ये घालू शकता. आणि सेम तसंच कोटिंगसाठी देखील तुम्ही पोहे जे आहेत ते मिक्सरमधून बारीक असे काढून घेऊ शकता व त्याला कोटिंगसाठी तुम्ही इथे वापरू शकता. आता इथे मी मैद्याचा कुठेही वापर केलेला नाही आहे. आपण कोटिंगसाठी ह्याला आपल्याला एक पातळ स्लरी लागणार आहे, तर ती देखील मी इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्याचा अल्टरनेटिव्ह करू शकता जर तुम्हाला ब्रेड वापरायचे नसतील तर. आता ह्याला छान असं आपण मिक्स करून घेऊया.
तर हे बघा इथे छान असं आपलं मिक्स झालेलं आहे कटलेटचं सारण. तुम्ही बघू शकता किती छान अशी बाइंडिंग आलेली आहे. जर तुम्हाला अगदीच कोरडं वाटत असेल ना, तर थोडंसं यावरती तुम्ही पाणी शिंपडलं तरी पण चालेल. मस्त असं छान बाइंडिंग येतं आणि छान असं एकत्र होतं. आता या सर्वाचे आपण कटलेट्स जे आहेत ते करून घेऊया. त्याआधी आपण इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी जी आहे ती तयार करून घेऊया. तर इथे 5 ते 6 टेबलस्पून आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून एवढंच पाणी घालायचं आहे आणि छान अशी घट्ट स्लरी तयार करून घ्यायची. इथे पातळ स्लरी तयार करू नका, छान अशी घट्टच करा, म्हणजे त्याचं कोटिंग जे आहे ते कटलेटला छान लागतं व आपले कटलेट्स जे आहेत ते छान असे क्रंची तयार होतात यासाठी. आता इथे कटलेट जे आहेत ते मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. जर तुम्हाला जास्त हेल्दी हवे असतील तर तुम्ही त्याला एअर फ्राय करून घेतलं तरी पण चालेल. तर इथे आता हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे व आपण कटलेट्सला आता शेप देऊन घेऊया. तर तुम्ही तुमच्या इथे आवडीप्रमाणे कुठल्याही प्रकारचा शेप देऊ शकता. जर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कटर्स असतील तर तुम्ही त्याप्रमाणे कट करून तुम्ही छान असे वेगवेगळे शेप देऊ शकतात, म्हणजे ते शेप बघून मुलांना अजून ते खाण्यासाठी छान वाटेल यासाठी. तर इथे मी अशा प्रकारे फुलाची पाकळी असते त्याप्रमाणे ह्याला शेप देऊन घेतलेला आहे उभ्या आकारामध्ये. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे जरी केलं तरी पण दिसायला खूप छान असं सुंदर दिसतं. आता तुम्ही ह्याला राऊंड देखील करू शकता. हातावरती गोल गोळा करून टिक्कीसारखं तुम्ही ह्याला छान असं थोडंसं प्रेस करून तशा प्रकारे देखील करू शकता, जसं की आपण नेहमी करतो सिंपल पद्धतीमध्ये तसं, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकारांमध्ये तुम्ही हे करू शकता. तर इथे आता मी सर्व कटलेट्स जे आहेत ते अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे. तर हे घ्या, इथे आपले सर्व कटलेट्स जे आहेत ते छान असे शेप देऊन तयार झालेले आहेत. साधारण आपले कटलेट जे आहेत ते 16 ते 17 प्रमाणामध्ये इथे तयार झालेले आहेत. दिलेल्या प्रमाणामध्ये आपले 16 ते 17 कटलेट जे आहेत ते इथे तयार होतात. आता याला आपण कोटिंग करून घेऊया कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्सचं. तर इथे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी घेतलेली आहे. तर कॉर्नफ्लॉवर जे आहे ते थोडंसं असं तळाला जाऊन बसतं, त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याला डीप करायच्या आधी एकदा चमचाने व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतरच त्याचा यूज करा. तर इथे ब्रेड क्रम्स मी घेतलेले आहेत. फ्रेश ब्रेड क्रम्स जे आहेत तेच यूज करा, म्हणजे त्याला एक वेगळ्या प्रकारचा स्मेल जो येतो तो येणार नाही. आता आपण आपले कटलेट्स जे आहेत ते कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून घेऊया व त्याला व्यवस्थित असं एखाद्या फोकच्या साहाय्याने जे काही एक्स्ट्राची स्लरी आहे ती अशा प्रकारे गाळून घ्यायची आहे व त्यानंतरच आपल्याला याला ब्रेड क्रम्समध्ये अशा प्रकारे कोट करायचं आहे. वरतून व खालून दोन्ही बाजूने व्यवस्थित व साईडला देखील आपल्याला याला छान असं कोट करून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने करा, जास्त जोरात याला प्रेस करू नका. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान असं ह्याला कोट करून घ्यायचं आहे. तुम्ही पोह्याचे क्रम्स देखील तयार करून ते देखील कोट करू शकता, एकदम बेस्ट आणि एकदम हेल्दी तयार होतील. हे बघा, तर अशाच प्रकारे इथे सर्व कटलेट्स जे आहेत ते मी कोट करून घेणार आहे. तर हे घ्या, इथे आपले मस्त असे कटलेट देखील कोटिंग करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता यावरती जे काही एक्स्ट्राचे ब्रेड क्रम्स होते ते देखील मी झटकून टाकलेले आहेत, म्हणजे तेलामध्ये आपण जेव्हा ह्याला तळून घेऊ तेव्हा ते तेलामध्ये जास्त बाहेर पडणार नाहीत यासाठी. तर आता इथे मी हे जे कटलेट्स आहेत ते फ्राय करून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षाही कमी तेलामध्ये ह्याला शॅलो फ्राय करून घेऊ शकता. जितकं कमी तेल वापराल तेवढे ते जास्त हेल्दी तयार होतील यासाठी. किंवा तुम्हाला हवं तर डीप फ्राय देखील तुम्ही याला करू शकता, किंवा तुम्हाला एअर फ्राय किंवा अवनमध्ये ह्याला टोस्ट करायचं असेल तर थोडंसं ऑइलचं ब्रशिंग करून केलं तरी चालेल. हे घ्या, दोन्ही साईडने मी हे कटलेट जे आहेत ते छान असे तळून घेतलेले आहेत व इथे आपले मस्त असे रॉ बनाना कटलेट्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. आपण सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे हेल्दी क्रंची रॉ बनाना कटलेट स्नॅक्स कसे करायचे ते आज आपण बघितले. हे जे कटलेट्स आहेत ते खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतात व यामध्ये बनाना असल्यामुळे हे एकदम हेल्दी व सर्व भाज्या देखील आपण यामध्ये घातलेल्या आहेत. तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.